नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. आज आहे शनिवार, तर शनिवारी काही ना काही वेगळं बनवत असते मी. तर म्हटलं काय वेगळं बनवण्यापेक्षा पाणीपुरी बनवावं. खूप महिन्यानंतर मी बनवते. रोज रोज चपाती भाजी असतेच आपल्याकडे. डब्याला पण तेच असतं आणि संध्याकाळी पण तेच असतं. चपाती भाजी, डाळ भात जे नॉर्मल जेवण आहे ते आपल्याकडे बनत असतं. पण कधीतरी वेगळं बनवावं म्हणून मी पाणीपुरी, इडली, डोसा असं काही ना काहीतरी वेगळं बनवते. तर आज मी ठरवलं पाणीपुरी बनवते. तर हा पाणीपुरीचा प्लॅन आमचा सकाळचा होता, पण नंतर यांना ऑफिसला जावं लागलं. त्यासाठी म्हटलं मी संध्याकाळीच बनवते. एकटी काय बनवून खाणार, चिकू पण नाही आहे. तर त्यासाठी मी आता संध्याकाळी बनवते. तिखट पाणी आणि गोड पाणी, चिंच गुळाचं पाणी बनवून झालं आहे माझं. आता मी भाजी बनवते. तर भाजी म्हणा किंवा रगडा म्हणा, पण मी भाजी बोलते बोलताना. पाणीपुरी मी कसं बनवते तर त्याची पूर्ण रेसिपी मी एका आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितली आहे. तर त्याची लिंक देते मी, तुम्हाला जर बघायचं असेल तर. आता मी बनवते रगडा. तर त्याच्यासाठी मी तेल घेतलं आहे कढईत, त्याच्यात जिरं टाकलं आहे, कांदा टाकला आहे. कांदा टाकला तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे, पण मी टाकते. त्याच्याने पण छान लागतं. आणि अर्धाच टमॅटो टाकते. ह्याच्यात जास्त मसाले जात नाही, त्यामुळे या चण्याला अशीच चव लागते. नुसतं मीठ टाकून कुकरला शिट्ट्या करून घेतलं ना तर तसं पण छान लागतं ते खायला. कांदा घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे 2-3 आणि टमॅटो घेतले आहे अर्धा आणि चणे बॉईल करून घेतलेत आणि थोडेसे बटाटे पण बॉईल केलेत. चणे मी रात्रीच भिजत ठेवले होते सकाळी बनवायचं म्हणून, पण संध्याकाळी बनवते आता मी. तर मग चण्यातलं पाणी वगैरे सगळं काढून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि नंतर मग 3 शिट्ट्या करून घेतल्या हळद आणि मीठ टाकून. छान शिजलं आहे. हाताने फोडून बघितलं तर फुटतात ते, त्यामुळे आता मी कढईमध्ये थोड्या वेळ शिजू देणार. आणि कढईमध्ये 2-3च हिरव्या मिरच्या टाकल्यात मी. परत मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे म्हणून कमी मिरची टाकली आहे. जास्त तिखट पण भाजी चांगली नाही लागत. आणि टमॅटो एक अर्धा कापला आहे तर तोही टाकते आणि थोडंसं मीठ टाकते मी. आधी पण मी मीठ टाकलं आहे कुकरमध्ये, त्यासाठी मी आता थोडंसंच टाकते. आता झाकून ठेवते आणि 5-1 मिनटं टमॅटो छान शिजल्यानंतर मग त्याच्यात मसाले टाकायचे. तर मी काय केलं, मसाले तेलामध्येच टाकायचे होते टमॅटो टाकल्यानंतर, पण मी व्लॉग करत होती तर माझ्या लक्षातच नाही. तर तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा असं टमॅटो छान शिजल्यानंतर मग टाका. पण मी त्याच्यानंतर मग टाकले होते चणे. तर त्याच्याने भाजीला चव छान लागते जेव्हा आपण तेलात मसाले टाकतो आणि थोडेसे भाजून घेतो आणि नंतर मग भाजी टाकतो एखादी. इथे टमॅटो पण छान शिजले आहेत, तर मी आता ह्याच्यात चणे टाकते. आणि पाणी वगैरे मी एक्स्ट्रा ॲड नाही करत आहे. जे कुकरमध्ये पाणी होतं तर तेच पाणी घेतलं आहे मी. तर त्या पाण्यामध्ये छान शिजलं जाईल. आणि आता मी वरतून मसाले टाकते. आणि मसाल्यामध्ये मी फक्त थोडंसं धने पावडर, थोडंसं जिरा पावडर आणि थोडीशी लाल तिखट, बस एवढंच टाकते मी. आणि बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनटं शिजू देणार. आणि एका साईडला मी चिंच गुळाचं पाणी पण ठेवलं आहे. थोडंसं घट्ट होतं उकळत ठेवल्यावरती. आणि त्याच्यात पण मी थोडंसं लाल तिखट टाकलं होतं आणि मीठ टाकलं होतं. तर ते पण होत आलं आहे. आणि तिखट पाणी मी बनवलं आहे. मी जेव्हा बाहेर नेईल हॉलमध्ये सगळं, तर तेव्हा दाखवेल काय काय बनवलं आहे. बटाटे मी कुकरमध्येच टाकले होते, त्याच्यात हळद टाकली होती, त्यामुळे बटाटे पण थोडेसे पिवळे झालेत. आणि त्याच्यावरचे साल वगैरे काढून टाकले आणि एकच बटाटा मी त्याच्यात बारीक करून घेते. बटाटे टाकले ना तर अजून छान लागतो रगडा. आणि बाकीचा जो बटाटा आहे तर ते मी सुकापुरी बनवण्यासाठी बॉईल करून घेतला आहे. आणि थोडासा मी कांदा पण कापून घेतला आहे नंतर खाण्यासाठी. इकडे आता भाजी होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. जो बटाटा आहे तो बारीक कापून घेते. परत काही सामान आहे ते बाहेर घेऊन जाते, प्लेट्स वगैरे, भाजी होईपर्यंत. म्हणजे गरम गरम छान पाणीपुरी खायला. तर कोणाकोणाला आवडते पाणीपुरी. मला ही जी पाणीपुरी आहे ना ती आवडते. थंड पाणीपुरी मला नाही आवडत. इथे थोडेसे बटाटे आहेत तर ते मी बारीक कापून घेते. सुकापुरी आणि पाणीपुरी खूप छान लागतं. शेवपुरीपेक्षा मला पाणीपुरी आणि सुकापुरी खूप आवडतं.
इकडे भाजी पण झाली आणि मी आता गॅस बंद करते. थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्याने कोणतीही भाजी दिसायला अजून छान दिसते. तर स्वच्छ धुवून घेतली आहे मी कोथिंबीर आणि भाजी एवढी छान झाली आहे. मी जरा घट्ट बनवली. हे बघा तुम्हाला पण दाखवते. एकदम मस्त झाली आहे भाजी. एकदम सिंपल आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर भाजीवर कोथिंबीर टाकली ना कोणत्याही भाजीवरती तर अजून सुंदर दिसते. रगडा पण मस्त तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करते आणि बाहेर घेऊन जाते सगळं आणि तुम्हाला पण दाखवते. सगळं मी बाहेर घेऊन आली आहे आणि आता आमचं जेवणच आहे पाणीपुरी आज. तर पुरी मी बाहेरून आणली आहे आणि शेव पण बाहेरून आणली आहे. बारीक जी शेव असते ना ती. तर इथे आहे पुरी, याच्यात आहे रगडा. तर हे बघा मस्त असा रगडा झाला. आणि या पातेल्यात आहे तिखट पाणी. मी थोडंच बनवलं आहे सगळं. भाजी थोडीशी जास्त बनवली, नुसती खायला पण छान लागते. आणि इथे आहे चिंच गुळाचं पाणी. इथे आहे कांदा आणि बटाटा. इथे आहे थोडीशी शेव. इथे मी प्लेट्स पण आणले आहेत आणि मीठ पण आणले आहे. तर सुका पुरीला वरतून थोडंसं मीठ टाकलं तर अजून छान लागतं. तर मी आता ताटात वाढवून घेते. सुका पुरी पण बनवून घेते मी थोडीशी. म्हणजे पाणीपुरी खाताना छान लागतं मध्ये मध्ये. आणि त्याच्यावरतून थोडंसं मी कांदा पण टाकते. तर चला मग या तुम्ही पण जेवायला. दोघांचा प्लेट मी तयार केला आहे. तर आता आम्ही जेवतो आणि त्याच्यानंतर मग भांडी पण घासायची आहेत. किचन पण क्लीन करायचं आहे. तर ही बघा हे तुमच्यासाठी. आणि खूप मस्त झालेली. ह्याच्यानंतर परत मला किचन पण क्लीन करायचं आहे. तर ते करून घेते मी. आणि मला तुमचे प्रश्न आलेले की कुकटॉप कुठून घेतला आहे, कितीला घेतला आहे, कोणत्या कंपनीचा आहे. तर ते पण मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये सांगते. तर झालं आहे आमचं जेवण वगैरे आणि सगळं सामान परत मी किचनमध्ये आणलं. भांडे वगैरे सगळे धुवून घेतलेत मी. शेगडी आणि गॅसओटा धुवून घेतला आहे. तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की शेगडी कुठून घेतली आहे, कितीला घेतली आहे,
कोणत्या कंपनीची आहे, तर तेच मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये सांगते. तर ही शेगडी प्रिन्सची आहे. अक्षय तृतीयेला घेतलेली मी मागच्या वर्षी. 1 वर्ष झालं मी वापरते. एकदम चांगली आहे. 10 का 12 हजाराला घेतलेली, मला नीट आठवत नाही आहे. तर अशातून तुम्हाला कुठेही भेटून जाईल लोकल शॉपवरती, जिथे स्टीलचे भांडे, तांबे पितळेची भांडी भेटतात, तर त्यांच्याकडे पण भेटून जाईल. तर मी कुकटॉप यासाठी घेतला की असं स्वच्छ धुता येतं म्हणून. नाहीतर मी हॉबच घेणार होती, जे ऑटोमॅटिक चालू होतात. लायटरची पण गरज पडत नाही त्याला. पण त्याला ना असं घासता येत नाही सारखं सारखं, आणि गरम असताना पण त्याला घासता येत नाही. त्याला असं घासून घ्यायचं आणि पुसून घ्यावं लागतं. असं पाणी टाकून वगैरे धुता येत नाही. तर त्यासाठी मी घेतली नाही. पण ते छान दिसतं, दिसायला छान दिसतं ते. तर कुकटॉप तुम्ही कोणतेही घ्या, ते चांगलेच असतात आणि ते बऱ्याच दिवस टिकतात. हॉबचं तरी तसं नाही आहे, पण कुकटॉप खूप चांगले असतात कोणत्याही कंपनीचे घेतले तरी. तर मी 4 बर्नरचं यासाठी घेतलं की कोणी म्हणतं 3 बर्नरचं घ्यायचं नाही. तर माझ्याकडे आधी 3 बर्नरचंच होतं. यावेळेस म्हटलं आपण 4 बर्नरचं घ्यावं, म्हणून मी हा घेतला. तर सोपं पडतं जेवण बनवायला, पण पटापट होतात. जास्त मेंबर असतील घरात किंवा पाहुणे वगैरे आले असतील, तर एका साईडला भाजी, एका साईडला कुकर, एका साईडला चहा, परत एका साईडला चपाती, असं तर सगळं काम होऊन जातं. 4ही मी एकदाच वापरत नाही. 3 बर्नरचाच वापर माझा जास्त होतो. तर छान आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर ॲमेझॉनवर पण अवेलेबल आहे. प्रिन्स आहे ह्याचं नाव. ॲमेझॉनवर तर ही नाही आहे, पण दुसरी कोणत्याही कंपनीची तुम्हाला भेटून जाईल, किंवा लोकल शॉपवर पण घेऊ शकता. तर मी अशा काही महागड्या खूप वस्तू असल्या तर मी ऑनलाईन मागवत नाही. मी शॉपवर जाऊनच बघते, तर तिथं आवडलं तरच घेते मी. तर इथे माझा शेगडी वगैरे पण गॅस ओटा धुवून झाला आहे. बटन वगैरे पण स्वच्छ धुवून घेते. हे जे बर्नर आहेत त्याला मी कधी कधी इनोमध्ये गरम पाणी टाकते आणि थोडा वेळ भिजत ठेवते. त्याने पण स्वच्छ निघतात. ब्रासचे आहेत ते. धुतल्यावर एकदम स्वच्छ निघतात, पण वापरल्यानंतर परत ते काळं पडतं. तर मी ते रोज रोज नाही करत, कधीतरी धुते मी. आणि नॉनव्हेज वगैरे असतं तेव्हा पण मी बर्नर काढून धुवून घेते. तर आता किचन ओटा क्लीन झाला आहे, तर सिंक घासून घेते. सिंक मी रात्रीचं रोज घासून घेते. मेड वगैरे येत नाही माझ्याकडे, त्यासाठी भांडे वगैरे ठेवायचा प्रश्नच येत नाही. आणि सिंकमध्ये मी भांडीसुद्धा जमा होऊ देत नाही. हाताला लागेल तसे धुत जाते. किचनमध्ये स्वयंपाक जरी बनवत असेल ना, तर बनवता जी भांडी वापरली आहेत मी ती धुत राहते. तर त्यामुळे किचनमध्ये एकदाच भांडीचा पसारा होत नाही. तर आता ह्या ज्या जाळ्या आहेत त्या मी घासून घेते आणि सिंक पण घासून घेते. तर जेव्हा आम्ही राहायला आलो होतो तेव्हा सिंकमधून थोडं पाणी लीक होत होतं, तर तिथे व्हाईट सिमेंट लावलं आहे. तर ते व्हाईट सिमेंट ना काळं पडत जातं आहे हळूहळू. मी त्याला घासते तरी पण ते हळूहळू काळं पडत जातं आहे. पण हे जे सिंक आहे ते स्टीलचं असल्यामुळे घासल्यावर एकदम स्वच्छ निघतं, नवीन लावल्यासारखंच. आठवड्यातून एकदा मी हार्पिकची पावडर जी असते ड्रेनेजची ती पण टाकते आणि थोडंसं गरम पाणी टाकते आणि 30 मिनिटानंतर मग थोडा वेळ नळ चालू ठेवायचा, म्हणजे पाईप जो आहे तो स्वच्छ निघून जातो. तर हे मी दर रविवारी करते. रविवारी नॉनव्हेज वगैरे आणतो आम्ही, तर रात्री मी टाकते मग पावडर. सिंकचा जो पाईप आहे तोही मी बदलून घेते. आणि बेसिनच्या खाली जे कॅबिनेट आहे तिथे मी काही जास्त सामान वगैरे ठेवत नाही. विम जे लिक्विड आहे ते, हँडवॉश वगैरे असेल ते तेवढंच ठेवते. तर तिथे काही सामान वगैरे ठेवलं तर परत कॉक्रोच वगैरे होतात. तर आता मी सिंक घासून घेते स्वच्छ. आणि साबणाचा डब्बा, जी भांडे घासायची घासणी वापरली आहे ती, तर ते सगळं मी स्वच्छ घासून घेते. तर सिंक घासण्यासाठी मी वेगळा ब्रश ठेवला आहे. तर भांडे घासते मी त्या घासणीने घासत नाही. तर त्या ब्रशमध्ये लिक्विड टाकून भांडे पण घासता येतात, पण मी फक्त सिंक घासते आणि तो ब्रश पण मी नेहमी बदलत राहते. तर हा ब्रश मी आता नवीनच आणला आहे. तर ह्याच्याने छान घासलं जातं. ह्याचे ब्रश जे आहे ते एकदम कडक आहे, तर छान घासलं जातं. हे जे कोपरे आहेत तर हे सगळं स्वच्छ निघून जातं. फक्त ते व्हाईट सिमेंट असल्यामुळे थोडंसं तिथे काळं दिसतं. हे काम झाल्यानंतर मी फ्रीज पुसून घेते. रोज रात्रीचं मी फ्रीज पुसून घेते. धूळ वगैरे उडते त्यासाठी, आणि आमच्या फ्रीजवर लगेच दिसतात डाग. नंतर बदाम पण मला भिजत ठेवायचे आहेत. परत स्किन केअर करायचं आहे. तर अशी बरीच कामं आहेत नाईट रुटीनची. सिंक घासताना ही जी जाळी आहे तर ती पण स्वच्छ घासून घ्यायची. त्याच्यात कचरा वगैरे अडकतो, तर त्यामुळे तिथं घाण जमा होते. तर हे बघा असं स्वच्छ घासून घ्यायचं. असं रात्री जर किचन स्वच्छ करून ठेवलं ना, तर सकाळी उठल्यानंतर मग फ्रेश वाटतं स्वयंपाक करायला.
जर आपण तसाच पसारा ठेवून दिला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी केलं ना तर असं म्हणतात लक्ष्मी येत नाही घरामध्ये, तर ते पण आहे. इथे सिंकच्या इथे मी मनी प्लांट वगैरे ठेवत नव्हती, पण माझ्याकडे मनी प्लांट खूप वाढलं होतं, तर ते कटिंग करून मी पाण्यामध्ये ठेवलं आहे. तर इथलं पाणी मी नेहमी बदलत राहते, जेव्हा मला वाटेल खराब झाले तर मी बदलत राहते. पण बाहेर जे मनी प्लांट लावलेत तर त्यांचं पाणी मी आठवड्यातून 2दा तरी बदलते. तर हा ब्रश पण मी घासून घेते. साबणाचा डबा आहे तो पण स्वच्छ धुवून घेते. परत घासणी आहे ते पण धुवून घेते. आणि नळाला जो कापड लावला आहे तोही मी स्वच्छ धुवून घेते. आणि आमच्याकडे प्यायचं पाणी 24 तास असतं. बोरिंगचं पाणी येत नाही आणि तुम्हाला वाटेल पाणी खूप वाया घालवते, पण किचनच्या कामाला पाणी लागतंच आणि पाण्याशिवाय कोणतंच काम होत नाही. तर हे सगळं आहे ना धुवावंच लागतं, पुसून घेतल्यावर स्वच्छ निघत नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.